काय करायचं काय कळत नाही कसं. काय झालं? आरुताई काय बोलली का? तुम्हीच दांदरटपणा केला असेल. नाही, ती काय बोलली नाही. मग अगं ती काय बोलली नाही ना, त्याचंच वाईट वाटतं मला. म्हणजे आरू आपल्याला आणून देते, आपण बनवतो खातो, त्याचे पैसे बी मिळतात आपल्याला, इथं राहायला बी मिळतं. अगं इतके दिवस असं चालत होतं ना, पण इथून पुढं हे छप्पर आपल्या डोक्यावर राहील का नाही माहित नाही. अहो काय बोलताय तुम्ही? मला आत्ताच कळलंय ग, आरुताईच्या डोक्यावर लाखाचं कर्ज आहे आणि महिन्याभराच्या आतमध्ये फेडायचं. काय? लाखोंचं कर्ज आणि फक्त महिना? असं कसं जमल? खानावळीचं एवढा पैसा बी येत नाही की कर्ज फेडता येईल म्हणून. हो ग, म्हणून तर खचायला झालंय. तिचं काय होत असेल ग? ती तर सगळ्यांचा विचार करत असेल, एकटी सोचते सगळं निमूटपणे. तुमच्यावर कावत असले तरी बी ना, उदळ्या स्वभावाची नाही ही सगुण. म्हणजे ग, आपण शिवाचा वाटा उचलू शकत नसलं तरी खारीचा वाटा उचलू शकतो का नाही? खरं आहे तुझं सगळं, मी पण तोच विचार करतो. पण मला सांग, हे सगळं कसं करायचं गा? हे समज माझ्यावर सोडा. काय ग अरू, झालं का काम? नाही ना, परतच्या ओळखीने गेलो पण नाही झालं का. सॉरी, मी एकदम तू आल्या आल्याच विचारलं. असं काय करतायत त्या? आपल्या डोक्यात सतत तोच विषय चालू आहे ना, म्हणून तू पण विचारलंस. जाऊ दे. झाली जेवण झाली सगळ्यांची? नाही ग, सगळे तुझ्यासाठी थांबले. मग आत्या जेवून घ्यायचं ना, सांगायचं ना तू. माझं ऐकणार आहे का कोणी? चल, एकत्र जेवूया. चला चला चला, मला खूप भूक लागली आहे, पटकन जेवायला बसूया. चला. काय झालं? असं का बघताय माझ्याकडे? आणि हे काय? आम्ही रागावलोय तुझ्यावर, म्हणजे रुसलोय. आरोही तू आम्हाला का नाही बोलली? आणि तू सांगितलं नाहीस तरी कळलंय आम्हाला. नाही नाही, तू वेणुबाईंच्याकडे बघू नका. म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून आम्हाला कळलं तरी, नाही तर कळलंच नसतं. आरू अगं, हे सगळं काय तू एकटीने सहन करायचं ठरवलंयस का? नाही नाही, तू ते घे. हे पैसे? असू दे, सगळे पैसे नाही जमा झाले. ही थोडीशीच रक्कम आहे, त्याचा स्वीकार कर. आमचा खारीचा वाटा समज. हा, दागिने? आरुताई घ्या ते, एवढंच दागिने आहेत माझ्याकडे. ही का घाण ठेवा, येतील तेवढं येतील पैसे, पण आपली आग्रह खानावळ वाचली पाहिजे. नाही म्हणजे मी काय बोलतो, तू हे मोज किती आहेत ते, मग अजून किती जमवायचे ते बघू ना आपण. हा, ऐक ना काका, अरे या इतक्या लाखांचं कर्ज काहीच नाहीये. तुम्ही हे सगळं करताय माझ्यासाठी, त्या कर्जातनं कशी मुक्त होऊ मी? काका तुला माहितीये ना, मला हे असे पैसे घेणं नाही पटत. आरोही, प्लीज असं काही बोलू नकोस. तुमची काळजी कळते मला, पण मला सांगा, तुम्ही हा भार का सहन करायचा काका? तुम्हा सगळ्यांवर पण अशी परिस्थिती आलीच असेल की कधी ना कधी. तू आता या गोष्टी करू नकोस. हा, मुकाट्याने ते पैसे घे.
मला मुलगी मानता पण भाडं घेतेस की तुमच्याकडून? हे? असं नाही काका, मला माझे प्रॉब्लेम सोडवायला आले पाहिजे. आरुताई, हिरा काका, लहानपणापासून सांभाळलंय तुम्ही दोघांनी मला. काय बोलू आता? काय बोलू ना? घ्या ते, मला माफ करा. मी हे पैसे नाही घेऊ शकत, खरंच. मला एक संधी द्या, मी माझे प्रयत्न करते. आणि मला नाही जमलं तर कोण आहे माझं दुसरं? मी तुमच्याकडेच येणार ना मदत मागायला. सगळं ठीक होईल, तुम्ही नका काळजी करू. नाही, मला माहिती होतं तू असंच बोलणार. तू असंच बोलणार आहे, आम्हाला माहिती होतं. हो दे मग, तुझ्या मनासारखं हो दे. हा, सॉरी आणि थँक्यू. आज मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतंय की आपला आग्रह फक्त खानावळ नाही, एक कुटुंब आहे जिथे आपण सगळे एकत्र आहोत, एकमेकांशी आपली सुख-दुःख शेअर करू शकतो. आणि ही फॅमिली आपली खरी संपत्ती. हा खरा बँक बॅलन्स आहे. कर्जाचं काय, फिटेलच. आता मला त्याची चिंता नाहीये, खरंच. पण हो, अप्पू, अप्पू अगं, अप्पू माझं एकदा ऐकून तरी घे. बोलणार नाहीस माझ्याशी? सॉरी ना अप्पू, सॉरी. किती भाव खातेस ग? मला तर वाटतं मी आई बाबांची मुलगीच नाहीये. मला ना असं रस्त्यावरनं उचलून आण. ए वेडाबाई, काय म्हणतेस तू? मग काय, आणि तू असं परक्यासारखं वागून ना ते दाखवून देतेस. हो, असं काही नाहीये. मग मला हे सगळं का नाही माहित? तुझ्या कर्जाबद्दल सगळ्यांना माहित आणि मला आत्ता कळतंय. सख्खी बहीण एवढी त्रासात आहे, मी डेज साजरे करते. बरं ऐक ना, मला जरा काहीतरी सांगायचं आहे तुला. जरा बस ना प्लीज, बस ना. तुला माहितीये, माझी ना एक बहीण आहे अप्पू नावाची. थोडीशी वेडी आहे आणि थोडी सेन्सिटिव्ह पण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तिचा तिच्या ताईवर खूप जीव आहे. मी जर तिला हे सगळं सांगितलं असतं ना, तर ती सगळं सोडून पैसे कमवण्याच्या मागे लागली असते. मग तिची काय चूक? अरे आहे ना, माझी इच्छा आहे की तिने शिकून खूप मोठं व्हायचंय, मग पैसे आपोआप येतील. शिक्षणाचं वय जाता कामा नये ना. मला नाही पटत. तिला पण नाही पटत, म्हणून तर म्हटलं ना वेडी आहे ती. ग तू नाही, तू शहाणी आहेस. तू किती वाईट आहेस ग. ठरवून सुद्धा तुझ्यावर रागवता येत नाही. असं कोणी असतं को? हस ना आता जरा, थोडीशी हस ना, थोडीशी. आणि परत असं काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. मी माझ्या आई बाबांची मुलगीच नाहीये. मला कुठून तरी बाहेरून उचलून आणलंय. हवळट. लहानपणी माझ्यापेक्षा जास्त लाड तुझे झालेत, आणि मी हातात घेऊन तुला उचलून शाळेत नेलंय. आणि जोपर्यंत माझ्या हातात बळ आहे तोपर्यंत तुला मी कधीच खाली उतरवणार नाही. परत एकदा सॉरी. तू अशी सारखी सारखी सॉरी नको बोलत जाऊस ग. मला नाही आवडत. ओके, सॉरी. गोडच गो. आणि तू किती खडूस आहेस ग. ताईला एक साधी मिठी पण नाही मारलीस. कधीपासून सॉरी सॉरी बोलते. बरीच वर्ष आहेस ना इथे.
अगदी आजोबांपासून ते आजपर्यंत सगळं बघत आलायस, आमची काळजी घेतलीस, आम्हाला कधीच काही होऊ दिलं नाहीस, कधी काही कमी पडू दिलं नाहीस. म्हणूनच आज एक मागू, प्लीज काहीतरी कर. नाहीतर आग्रह नसेल. एका महिन्यात कशी करू जुळवाजुळव? मला ना काही सुचतच नाहीये आणि त्याहून जास्त चिडचिड होतीये. बाप्पा, आग्रह वाचव बाप्पा. चालवायचं कसं ना ते मी बघते, पण आग्रह वाचव. आणि अशी बरीच वर्ष तुझी प्रार्थना करायची इच्छा आहे. काळजी घे. अरे तुम्ही कालच तुम्ही म्हणालात ना मी आलो तर चालेल. ओ अच्छा, ती स्कीम कालपर्यंतच होती. इट्स ओके. मी नाही 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 नाही, तसं नाही. सकाळ सकाळ आलात म्हणून विचारलं. आग्रहच्या चहाची तलप आली. जरूर या ना, या. टेन्शन मध्ये दिसतंय. मी नाही नाही, आता खानावळ म्हटल्यावर टेन्शन आलंच नाही का? हे झालं सगळ्यांना द्यायचं. आता खरं सांगा काय झालं? अहो खरंच काही नाही. फायनान्शियल प्रॉब्लेम. हो, कोणाला नसतो. नॉट अ बिग डील. मोठी अमाऊंट हवी. अहो मग पैसे गुंतवा ना. एक मिनिट, हे माझं कार्ड. मी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो. तुम्हाला व्यवस्थित गाईड करेन, जास्तीत जास्त बेनिफिट मिळवून दे. पण पैसे गुंतवण्यासाठी आधी हातात पैसे हवेत ना. तोच तर खरा प्रॉब्लेम आहे ना. सगळं पैशांवर येऊन थांबतं. मोठी अमाऊंट हवी असेल तर ही इमारत विकून पैसे उभे करू शकता. नाही, ही वास्तू कुठेही जाणार नाही. आग्रहाचं काय करायचं ते मी बघते. तुम्ही काळजीपोटी विचारलं त्यासाठी थँक्यू. पण परत ही वास्तू विकण्याचा विषय काढू नका. इट्स ओके. सिरियस होऊ नका. मी जस्ट सजेस्ट केलं तुम्हाला. जी जुनी इमारत आहे म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. परत विषय नाही काढला. आय एम सॉरी. इट्स ओके. आग्रहाबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे. सॉरी. हो, कार्ड राहू द्या ना. कधीही गरज लागू शकते. कॉन्टॅक्ट करता येईल. आणि तसंही आग्र्यावरचा हा शेवटचा चहा असेल माझा. म्हणजे ऍक्च्युली आई येते पुण्यावरून, सो आता कदाचित रोज रोज येणं होणार नाही. आलोच. पैसे देऊन डील करावं इतकं हे प्रकरण सोपं नाहीये. जरा वेगळा डाव टाकावा लागेल. दाजी कसं आहे? कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही? मोबाईल मध्ये कॅलेंडर नाही, हे भिंतीवरचं कॅलेंडर कशा करता आणलं? दाजी यात आकडे मोठे दिसतात. काय झालं? आजपासून उलटी गिनती सुरू. आपण आग्रहाचे दिवस घालू. दिवस मोजायला सुरुवात करा. जसा महिना कंप्लीट झाला तसा आग्रहाचा ताबा आपला झाला. अजून बरेच दिवस शिल्लक आहे दाजी. आईला मेवणं झालं म्हणून काही बोलाल का तुम्ही? प्रत्येक दिवसावर फुल्ली मारत चला, म्हणजे आम्हाला रिमाइंडर होईल की आग्रहाचा ताबा कधी घ्यायचा ते. कळलं? अहो काय हो दाजी. अहो नुसतं हो दाजी हो दाजी हो दाजी करत बसू नका. तुम्हाला एक काम सांगितलं होतं, केलं का ते? कोणतं दाजी? कोणतं काम? अहो तो खोटा इन्स्पेक्टर होता ना, त्याला शोधायला सांगितलं होतं ना. कुठे आहे तो? अहो नाशिक मध्ये नवीन आहे ना तो. आपली माणसं पत्ता काढतायत. अहो त्याचा पत्ता गुल करायचा आहे. हो दाजी माहिती काढतायत. नुसती माहिती काढू नका. माहिती काढू नका तर त्याची मस्ती काढा. अरे हाय. ए हाय. तू? मला वाटलं कालच्या इन्सिडेंट नंतर तू येणारच नाहीस. अरे इट्स ओके. गैरसमज होता, दूर झाला. इट्स फाईन.
आरूला भेटलास की नाही? हो भेटलो आणि निरोपही देऊन झाला. निरोप? इथे रोज रोज यायला आवडेल मला, पण तसं होईल मला वाटत नाहीये. ऍक्च्युली आई येते आज. अरे वा, मग काय घरचं गरम गरम जेवण, ते सुद्धा आईच्या हातचं. अहो इथलं जेवण पण चांगलंच आहे. कधी येत आहेत त्या? आत्ता. आता? मग तू इथं काय करतोयस? जा, त्यांना घ्यायला जायचं असेल ना. अरे एकट्या बाई माणसाने यायचं म्हणजे. आत्या, माझ्या आईची काळजी करू नका. तिच्या डोळ्यावर पट्टी जरी बांधली तरी ती न चुकता तिच्या ठिकाणावर पोचेल. अहो मोबाईल मधला मॅप चुकेल, पण माझी आई नाही चुकायची. हो का? मग एकदा भेटलं पाहिजे तुझ्या आईला. नक्की तुमच्यानी आईची भेट करून देईन मी. आमची आई म्हणजे एक वेगळंच प्रकरण आहे. तुम्ही तिला पाहिलं नाही म्हणून एकदा पाहिलं तर कधीच विसरणार नाही. बाळा, हे नाना नानी पार्क नाहीये रमत गमत चालायला. इथे वेग पकडावा लागतो, नाहीतर इतर माणसं पुढे निघून जातात आणि आपण खूप मागे राहतो आयुष्यात. कळलं? चला. आयटम दिसत नाही का? हा? मी पाहिलं होतं. तुम्हाला दिसत नाही? तुम्हाला काय करायचंय? चूक तुमची आहे आणि तुम्हीच अरेरावी करताय. धक्का लागला, मी पाहिलं होतं. हो आजी, नाशकात नवीन दिसताय वाटतं तुम्ही. हा? नाही ते येता कुठून देतात डोक्याला शॉट. आयटम कोण? सांगा तिला. फिरायला यायचं असेल तर चल सोमेश्वर. काय करताय दादा? अहो तुमच्या आईच्या वयाच्या आहेत ना, आईसारख्या तुमच्या त्या. ताज नाही वाटत तुम्हाला? मुकाट्यानं सॉरी म्हणा त्याला. हो म्हणा. माफ करा होत, माफ करा. सॉरी सॉरी सॉरी. त्याच्या वतीनं मी सॉरी म्हणते. खरं तर त्याला कळलं नसेल. तू मध्ये नसती पडलीस तरी चाललं असतं. मुस्कटात मारण्या एवढी ताकद माझ्याही मनगटात आहे. आणि हो, मी कुणाच्याही आईसारखी नाहीये. मी फक्त माझ्या मुलांची आई. असली नाती जोडण्यापूर्वी जरा विचार कर. खोटेपणा नुसता. चल ग.